आजपासून राज्यभरातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। पुढचे 10 दिवस पावसाच्या प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असणार आहे। राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे। तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं हा असा प्राथमिक अंदाज वर्तवलाय। कमी पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागानं असं आवाहन सुद्धा केलंय। तर पुढचे 3 तास मुसळधार पावसाचा हवामान विभागानं इशारा सुद्धा एकीकडे दिलाय। कोणत्या भागांमध्ये तर धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे। घाट परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं गेलेलं आहे। त्यामुळे घाटमाथा आणि डोंगराळ भागामध्ये विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना सुद्धा प्रशासन करत आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बऱ्याच अलर्ट मोडवर आल्यात। स्थानिक प्रशासन सगळ्या परिस्थितीवर लक्ष सुद्धा ठेवून आहे। तर मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे। दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे इतर 6 जलाशयांची पाण्याची पातळी सुद्धा वाढली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 6 जलाशयांची पाणी पातळी वाढली आहे। एक महिनाभरापूर्वी हे 6ही तलाव कोरडे ठाक पडलेले होते। अवघा 6 ते 7% पाण्यासाठा शिल्लक होता। मात्र जो दमदार पाऊस आलेला आहे त्यामुळे तलाव ओसंडून वाहू लागली आहेत। परिणामी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे, कारण की मुंबईतला विहार तलाव ओसंडून वाहू लागलेला आहे। 1 महिन्यापूर्वी जूनच्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर हे तलाव सगळे कोरडे ठाक पडलेले होते। पाणी टंचाईचं भीषण संकट घोंगावत होतं। मात्र आता बऱ्यापैकी पाऊस पडतोय आणि त्यामुळे पाणी टंचाईचं भीषण संकट काहीसं नाहीसं झालंय। आणि यानंतर बातमी आहे वसई विरारमधून। या परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे तिथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वसई ते विरार पर्यंतची लोकल सेवा पुन्हा एकदा बंद केली गेली आहे। तर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाट्याजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतूकही संथ गतीनं सुरू आहे। वसई विरार शहरातील अनेक भाग जलमय झालेले असून घरांमध्ये आणि सखल भागांमध्ये पाणी शिरलंय। शहरातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला असून नागरिकांना दूध, भाजीपाला यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवतोय। आणि ही काही दृश्य आपण पाहतोय वसई विरारमधून गेल्या 2 दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे। वसई ते विरार लोकल्स बंद आहेत। तिथले जे प्रवासी आहेत लोकलमधून उतरून पायी चालत जाताना ट्रॅक्सवरून पाहायला मिळत आहेत। त्यानंतर मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुद्धा ही अशी वाहतूक कोंडी झालेली आहे। जे नागरिक आहेत सामान्य त्यांचे दूध आणि भाजीपाल्यासाठी हाल होतात, कारण की बऱ्याच घरांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। वीज पुरवठा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून खंडित आहे। मोबाईलवरूनही संपर्क होत नाहीये आणि NDRF पथकं दाखल तर झाली आहेत, मात्र पाणी तसंच भरल्याचं पाहायला मिळतंय। निचरा होत नाहीये पाण्याचा। तर ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। टोकवडा परिसरामधील कनकवीरा नदीला आलेल्या पुरामुळे खेदवली गावामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि परिणामी गावाचा संपर्क तुटला। अनेक पूल पाण्याखाली गेल्यानं सुमारे 10 गावांचा संपर्क तुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते। चाचाळे नदीच्या पुरामुळे अनेक वाड्यांचा संपर्क तुटलेला असून न्याहाडी मोरोशी पुलावरही पाणी आलेलं आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष तर ठेवून आहे, मात्र तरी सुद्धा नागरिकांना तिथल्या सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलंय। पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। मुरबाडमध्ये मुसळधार पावसाचा हा असा कहर पाहायला मिळतोय। गावातील कनकवीरा नदीजवळ असलेला हा या पुरामुळे 10 गावांचा संपर्क तुटलाय आणि ही कनकवीरा नदी अक्षरशः पातळीच्या बाहेरून वाहू लागलेली आहे। तुम्ही पाहू शकता। यानंतर जाऊयात रत्नागिरीमध्ये। ही परिस्थिती रत्नागिरीमधून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये झालेल्या भीषण भूस्खलनामध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे।
NDRFच्या जवानांनी अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर शांताराम शेलार आणि सतीश शेलार यांचे मृतदेह बाहेर काढले. मुसळधार पावसामुळे गुडुपवाडी आणि शेलारवाडी इथली 2 घरं मातीखाली गाडली गेली आहेत, तर 3 घरांचं नुकसानही झालं आहे. सिंधुदुर्गच्या आंबोलीमधून हे दृश्य आहेत. धबधब्याच्या जवळच मुख्य रस्त्यावर भले मोठे 3 ते 4 मोठे दगड कोसळलेले आहेत. या मार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ सुरू होती. मात्र ज्यावेळी हे दगड कोसळले त्यावेळी सुदैवानं त्या भागामध्ये कोणतंही वाहन नसल्यानं मोठी हानी टळलेली आहे. सद्यस्थितीत हे दगड त्याच ठिकाणी असून दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांची एकमार्गी वाहतूक सध्या सुरू आहे. रस्त्यावर दगड कोसळलेले असताना 4 चाकी वाहनं वाट काढताना आपण पाहत होतो. त्यानंतर येऊयात नाशिकमधून पंचवटी परिसरामधल्या मालेगाव स्टँड परिसरामधून झाड कोसळल्याची ही दृश्य आहेत. रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारवर फांदी पडल्यानं बरंच नुकसान झाल्याचं दिसतंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये. मात्र पावसामुळे झाडांच्या फांद्या धोकादायक बनल्यात आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.